पुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशावरती भार टाकणारी। पेट्रोल, डिझेल, सीएनजी या सगळ्याच्या दरवाढीच्या नंतर आता घरगुती गॅस देखील महागलेला आहे। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ झाली आहे आणि ही दरवाढ 14 किलोच्या सिलेंडरवरती करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यांमध्ये एलपीजीच्या किमतीत ही दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये आता एलपीजी गॅस सिलेंडरचे दर हे 942 रुपये झाले, तर कोलकात्यामधले नवीन दर विचार केला तर 968 रुपये, मुंबईतले दर 941 रुपये इतके झालेत। चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचा दर हा 957 रुपयांवर पोहोचलाय। घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किमती वाढल्या, अर्थातच गृहिणींचं बजेट देखील काहीसं हलणार आहे, कोलमडून जाणार आहे। आधीच महागाईमुळे सर्वसामान्य जनता ही हैराण झाली आहे, त्यातच आखाती देशामधल्या युद्धामुळे इंधनाच्या दरांचा हा प्रत्येक वेळेला भडका उडतोय। इराण अमेरिकेचं जे युद्ध आहे त्यामुळं कसं आहे, हा गॅसचे जे आहे जे पूर्ण हे तर ते कमी येऊन राहिलेले आहे, त्यामुळं तुटवड्यामुळं हा जो प्रॉब्लेम आलेला आहे। सामान्य जनतेसाठी तर ऑब्वियस आहेच की ते बजेट तर थोडा हलतोच आहे, पण ठीक आहे की काही गोष्टींना आपल्याला त्या अडचणींना सामोर जावंच लागणार आहे। आणि आम्ही म्हणजे हेच अपेक्षा करू की पुढे चालून या गोष्टींचा जास्ती हे नको व्हायला, त्रास नको व्हायला सामान्य जनतेसाठी तरी। बजेट कोलमडलं असलं आता ह्या भाववाढीमुळं सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे आता की 500 ते 600च्या दरम्यान सिलेंडरचे भाव पाहिजे। जास्तच भाववाढ सुरू आहे। पहिले जे सिलेंडरचे भाव होते आणि आताचे जे आहे ते दुप्पटच्या याच्यात आहे, तर मला असं वाटते की आता जे वाढलं आहे ते ठीक आहे, कारण ते ॲडजस्ट करायला खूप कठीण होत आहे, पण याच्यानंतर कधीही म्हणजे सिलेंडरचे भाव नको वाढायला। आणि जगात सर्वात स्वस्त घरगुती गॅस सिलेंडर हे भारतामध्ये मिळतात। 29 रुपयांच्या दरवाढीच्या नंतर पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेलं हे स्पष्टीकरण आहे। प्रत्येक सिलेंडरच्या मागे कंपन्यांना 700 रुपयांचा तोटा होतो। कॅनडामधला सिलेंडर विचार केला तर 2411 रुपयांना, ऑस्ट्रेलियामध्ये 1765 रुपयांना सिलेंडर मिळतो, अमेरिकेमध्ये 1755 रुपये, श्रीलंकेमध्ये 1241 रुपयांना सिलेंडर मिळत असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम मंत्रालयाने दिलंय। दरम्यान सातत्यानं होणाऱ्या या दरवाढीवरती आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली आहे। तर जगभरामध्ये सगळ्याच देशांमध्ये इंधनाचे दर वाढलेले आहेत असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर। जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत, तर सगळीकडे वाढले आहेत। निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील। संभाजीनगरमध्ये महागाई, इंधनाची दरवाढ आणि फसवी कर्जमाफी या सगळ्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांनी आज आंदोलन केलंय। शहरामधल्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन पार पडलं। या आंदोलनामध्ये आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आणि वाढत्या महागाईवरून त्यांनी सरकारवरती टीका केली आहे। नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन, कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं, आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही अशा स्थिती आहे। सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा रेट काय आज पाहिलं का? काय भावाने पेट्रोल विकते ते त्यांना माहिती आहे का? 5 रुपयाने घसरल्याने 500 रुपयाने विकलंय। आपल्यापेक्षा डबल किंमत तिथं वाढलेली, डबल टिबल किंमत तिथं आहे। आणि म्हणून ज्यांना ह्या गोष्टीची माहिती जाणीव नाही ना,
त्यांनी संजय राऊत सारख्या प्रवक्त्याला अमेरिकेशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे, इराणशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे. हे विद्वानाला घरीत बसून अशा वक्तव्य करायला फार वेळ आहे. कुठं फिरायचं नाही, बाकी या गोष्टीची जाणीव नाही.